एकांत रायडरच्या नवीन वर्षाच्या पहिल्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन खाद्यपदार्थ, काही जेवणाचे, काही नाश्त्याचे, अगदी वडापावच्या गाडीचे असेही पदार्थ तुमच्यासमोर आणत असतो। तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलेलो आहोत जिथे काही युनिक असे नाश्त्याचे पदार्थ मिळतात। जुने काही लोक या पदार्थांना विसरत चालले आहेत। रादर हे पदार्थ आजकाल हॉटेलमध्ये जास्त दिसत नाही, पण जिथे मिळतात मग तिथे लोक गर्दी करतात आणि त्याचा आस्वाद घेतात। तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलेलो आहोत जिथे असेच सगळे युनिक पदार्थ मिळतात नाश्त्याचे। तर हा पदार्थ कोणता, त्या पदार्थाची चव कशी, त्या पदार्थाची किंमत काय आणि हे ठिकाण नेमकं आहे कुठे, हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मित्रांनो, आज आपण भेट द्यायला आलो आहोत टिळक रोडवर स्थित श्रीमंती मिसळ आणि अल्प उपहारगृहात। टिळक रोडवर डावीकडनं हा अभिनव चौकाकडनं किंवा स्वारगेटवरनं हा रोड येतो आणि उजवीकडे हा जातो खाली अलका टॉकीजच्या चौकाकडे। इथेच जवळ यामाहा शोरूमच्या जवळ आहे हे श्रीमंती मिसळ। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत टिळक रोडवर स्थित श्रीमंती मिसळ व अल्प उपहार या ठिकाणी। खरं तर टिळक रोडवर तुम्हाला अशी अनेक जुनी ठिकाणं मिळतील जी आपल्या खाद्य संस्कृतीने पुणेकरांना नेहमी आनंदी ठेवत आलेली आहेत। तर आज आपण ज्या ठिकाणी आलेलो ते तसं नवीन असलं तरीही तिथले जे पदार्थ आहेत ते जुने पदार्थ आहेत। फारसे लोकप्रिय जरी नसले पुणेकरांसाठी किंवा पुण्याच्या बाहेर आलेल्या लोकांसाठी, तरीही इथले पदार्थ आता जास्तीत जास्त लोकांना आवडत चाललेले आहेत। तर असेच काही पदार्थ आपण खायला आलेलो आहोत। तर बघूया इथे काय पदार्थ मिळतात आणि त्यांची चव कशी ते। माझं नाव सचिन गोखले। हा कुठला पदार्थ आहे? आणि याला चिंचकोळ्याचे पोहे म्हणतात। हा बेसिकली कोकणातला पदार्थ आहे। दुपारच्या वेळे घाईत करताना खायला मधल्या वेळेचा म्हणूनचा हा पदार्थ आहे। पोह्यामध्ये नारळाचं दूध, चिंचेचं सॉस म्हणता येईल आपल्याला, असं म्हणजे त्याला कोळ म्हणतात, चिंचेचं कोळ, आणि एक विशिष्ट प्रकारची फोडणी असं एकत्र करून ते त्याच्यामध्ये मिक्स करून खायचं असतं। हा 100% व्हेजिटेरियन, 100% जैन, 100% विगत असा पदार्थ आहे। त्याच्याबरोबर मिरगुंड किंवा पोह्याचा पापड तळून किंवा भाजून ही ओरिजिनल खायची पद्धत आहे। तर तुम्हाला आता योग्य माणसाकडनं योग्य ती माहिती मिळाली। हा पदार्थ आता मी पाहतोय, मी याच्या आधी हा पदार्थ कधी खाल्लेला नाही आहे। पदार्थ मी पहिल्यांदाच पाहतोय। थंड आहे हे जे काय आहे हे थंड आहे आणि पोहेसो थंड आहेत। तर हा प्रकार थंड प्रकार आहे। मी पहिल्यांदा ही गोष्ट पाहतोय किंवा अनुभवतोय आणि याच्यात त्यांनी विशिष्ट फोडणी दिलेली आहे। ते आपल्याला त्यांनी जसं सांगितलं तसं। तर हे कशा ताकात बनवलं का काय हे आता आपण बघूया। हे ओतून घेऊया याच्यावर। आणि हे पोहे भिजवलेले पोहे आहेत, त्याच्यात कोथिंबीर दिसते आहे। ह्याच्यावर आधी आपण जरा टेस्ट करून पाहू की याच्यात काही मीठ वगैरे असतं का नाही। याच्यात मीठ आहे मित्रांनो, याच्यात मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे। म्हणून आता हे याच्यात आपण ओतून पाहूया। त्याच्या आधी हा काय प्रकारे तुम्हाला पाहायचा आहे, ह्यांच्यात चिंचेचा कोळ त्यांनी टाकलेला आहे। नारळाचं दूध, त्या चिंचेचा कोळ, चव छान आहे, युनिक आहे आणि कॉम्बिनेशन एकदम युनिक होणार आहे। तर हे आपण सगळं ओतूया ह्याच्यात आणि
छानसं मिक्स करूया. सुपर्ब आहे चव. मला अपेक्षा नव्हती की एवढे छान चवीला असेल. खूप सुंदर. जे कोकणातले लोक असतील ते मला फार शिव्या घालत असतील की हा पदार्थ तुम्हाला माहिती नाही, पण खरंच सांगतो. आणि माझ्यासारखे असे अनेक लोक असतील ज्यांना हा पदार्थ माहिती नसेल, त्यांच्या सर्वांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. पण हा पदार्थ मला खरंच माहिती नाही आणि मला याचंही वाईट वाटतं आहे की का माहिती नाही, कारण का चवीला हा खूप सुंदर. म्हणजे मी आता जे नारळाचं दूध पिलं 1 चमचावर, मस्त लागलं, मजेशीर लागलं. पहिला घास. आणि त्याच्यासोबत हे निर्गुंड खातं. क्लास. मस्त लागतं हा पदार्थ. नारळाचं दूध एक छान रिचनेस आणतं आहे आणि त्यात चिंचेचा जो कोळ आहे ना, हलकासा आंबटपणा आहे. तुम्हाला जाणवत पण नाही तसं हे फार आंबट आहे किंवा काय. एकदम जादू सगळी त्या प्रपोर्शनमध्ये आहे. आणि ती जी फोडणी टाकली आहे ना, ती फोडणी गंमतच अंडी यायला. एकूणच ते नारळाचं दूध एकदम प्लेन असणार आहे, पण जी फोडणी आहे ना, ती फोडणी तुम्हाला घशाला छान एक वेगळाच अनुभव देते, गमतीशीर असा अनुभव देते. आणि म्हणूनच हा पदार्थ छान गमतीशीर बनतो. छान आहे. लहान मुलं ते फार सिनियर सिटिझन्स सगळे आरामशीर खाऊ शकतील, कुठलाही त्रास होणार नाही. आणि मध्ये मध्ये दाताखाली येणारी ही कोथिंबीर आहे ना, ही एक फ्रेशनेस अंडी आहे. फ्रेशनेस आणि एक क्रंचीनेस या पदार्थाला. दुसरा जो आपण पदार्थ इथे मागवला आहे तो म्हणजे लस्सी वडा. पहिल्या पदार्थाने मी प्रचंड इम्प्रेस झालो आहे. चिंचगुळाचे पोहे आवडले मला. ते आपले दडपे पोहे आहेत ना, दडपे पोह्यांपेक्षाही मला चिंचगुळाचे पोहे जास्त आवडले. हा एक युनिक पदार्थ आहे लस्सी वडा. याच्यात कुठला वडा आहे मला काही माहीत नाही. बटाटे वडा, उडीद वडा, काय प्रकारे आपल्याला माहीत नाही. बघूया. प्रेझेंटेशन छान आहे. रंगांचंही प्रेझेंटेशन खूप सुंदर आहे. हिरवा, पांढरा, लाल आणि शेवेचा हा पिवळा कलर मस्त वाटतं आहे. आता बघूया. खरं डिस्टर्ब करायलाही वाईट वाटतं आहे, पण खूप छान पद्धतीने सजवलं आहे. पण बघायला लागेल आपल्याला आत काय आहे ते. ओके, इथं लस्सी आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण का लस्सी वडा आहे. आत प्रकरण काय आहे? अच्छा, ह्याच्यात थोडी चटणी पण वाटली म्हणून. हो, ते उडीद वडा आहे. काय बघायला पाहिजे. हा प्रकारे आपल्याला सापडला आत. हा काय आहे हे कळत तर नाही. खाऊनच बघू ना. मज्जा आहे. बटाटे वडा आहे. बटाटे वडा, त्याच्यावर लस्सी लागलेली आहे आणि शेव आणि कोथिंबीर. तुम्ही म्हणाल बटाटे वड्यावर लस्सी, चव चांगली लागते आणि तीच खरी गंमत आहे. तुम्ही 2-3 पदार्थांचं फ्युजन करू शकता. कुठल्याही पदार्थांचं फ्युजन तुम्ही करू शकता, प्रोव्हाइडेड ते चांगलं लागलं पाहिजे आणि हे चांगलं लागतं आहे. कल्पना तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही जेव्हा येऊन इथे खाल, चव चांगली लागते. लस्सी थंड गोड असा आहे आणि हा वडा ऑब्वियसली थंडच आहे. लागतो छान. हे जरा सगळं मिक्स करून घेऊ आपण. सगळं मिक्स करून घेऊ म्हणजे सगळे घटक आपल्याला घासामध्ये येतील. ते डाळिंबाचे दाणेही छान मध्ये आले, अजून मजा येईल. एकच वडा येतो याच्यात, एक वडा आणि ही लस्सी भरमसाठ आहे.
उन्हाळ्यात हे खायला जाम मजा येईल. गोड लस्सी आहे. गोडसरपणा तुम्हाला जाणवेल. गोडसर लस्सी आहे याचं भान ठेवून तुम्ही हा पदार्थ ऑर्डर करा. छान आहे ना. सांग बरं. कळलं का हो. छान आहे. पुढचा पदार्थ जो आपण मागवला आहे तो म्हणजे पुणेरी मिसळ. इथे 2 प्रकारचे मिसळ मिळतात, एक पुणेरी आणि दुसरं कोल्हापुरी. त्यांनी सांगितलं पुणेरी जी आहे ती थोडी कमी तिखट आहे, तर मला पुणेरीच चव बघायची होती. आणि तिखट असली तरी काही हरकत नाही, पण कमी तिखट असलेली बरी. सोबत लहान मुलगा आहे आणि माझे बाबा पण आहेत, तर पुणेरी असलेली बरी. आता सगळ्यात पहिलं माझं तुमचं लक्ष जे न्यायचं आहे ते या रंगांकडे. कोथिंबीर, खोबरं, टमॅटो आणि खाली पिवळी शेव. हे रंगांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, जे प्रेझेंटेशन आहे, पैकीच्या पैकी मार्क. पदार्थ आपण नेहमी डोळ्यांनी पाहतो आणि म्हणून डोळ्यांनी त्याचा आधी आस्वाद घेतो, डोळ्यांनी आनंद घेतो आणि मग वास आणि मग चव. तर त्यासाठी प्रेझेंटेशनसाठी पैकीच्या पैकी मार्क खूप छान गेलेले. जाड शेव त्यांनी इथे वापरलेली आहे आणि आत बघू आपल्याला काय काय ऐवज दिसत आहेत. चिवडा पण आहे इथे. हा चिवडा दिसतो आहे. पोहे दिसत आहेत. चिवडा, पोहे आणि अजून काय आहे. पोहे तर दिसले आपल्याला. बटाटा आहे का मी शोधतो आहे. येस, बटाट्याची भाजी पण आहे. याला पुणेरी मिसळ तुम्ही पूर्णपणे म्हणू शकता. पुणेरी मिसळचे सर्व घटक या मिसळीमध्ये मिळतील आणि म्हणून तुम्ही बिनधास्तपणे याला पुणेरी मिसळ म्हणू शकता. चला अभिषेक करून घेऊ. छानपैकी मस्त रस्सा आणि मटकी वापरली गेली रस्स्यामध्ये ही आपल्याला दिसते. त्यांनी एक्स्ट्रा आपल्याला सॅम्पल इथे देऊन ठेवलेलं आहे जे आपल्याला लागणार आहे. आणि वाटीचं सॅम्पल नक्कीच पुरत नाही आहे, म्हणून आपण वाटीचं सॅम्पल नक्कीच पुरत नाही म्हणून आपण जास्त घेतो आहे. कारण त्यांनी मिसळ कोरडी राहता कामा नये. छान भिजली पाहिजे. छान भिजली पाहिजे मिसळ. शास्त्राप्रमाणे आपण त्याच्यात लिंबूही पिळून घेऊ. त्याच्यात कांदा त्यांनी दिलेलाच आहे. साईडलाही त्यांनी कांदा दिलेला आहे. चला मस्तपैकी लिंबू आपण पिळून घेतलेला आहे. हां 2 मिनटं मस्त आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी मला सॅम्पल त्यांचं बघायचं होतं. आधी आपण काय करू, थोडं सॅम्पल वाटीमध्ये घेऊ आणि ते पावाबरोबर त्याचा एक घास घेऊया. सॅम्पल कसं आहे ते. याचा लिंबू नाही आहे म्हणून थोडासा तिखटपणा जाणवेल. छान आहे, पण त्याला लिंबाची गरज आहे. तर कसा आंबटपणा त्याच्यात हवा. चला मजा येईल. प्रमाणामध्ये तिखटपणा आहे बरं का याच्यात. कोल्हापुरी घेतली असती घाम निघाला असता, थंडी विसरून गेला असता तुम्ही. मिसळीचा पहिला घेऊया. छान आहे. हे
मिसळ छान आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्त तिखट नाही आहे, तिखटपणा आहे, पण तो मिसळीला हवा. आता मिसळीची ओळख काय, मिसळ छान आहे. प्रत्येक घटक आपापली चव जी आहे ती व्यवस्थितपणे देतो आहे. जणू काही ओरडून सांगतो आहे की पुणेरी मिसळ आहे म्हणून. पुढचा जो आपण पदार्थ इथे मागवला आहे तो म्हणजे कोथिंबीर वडी. मला विशेष कोथिंबीर वडी फार आवडते, पण इथे जर मी पाहिलं तर दिसतंय असं की ते डाळीचं पीठ जे आहे ते जरा जास्त वापरलं आहे. असो, हे आपला पहिलाच प्राथमिक जे आपण पाहिलं त्याच्यावरनं निष्कर्ष लावला. महत्त्वाचं काय चव. याच्यात पांढरे तीळ आहेत, कोथिंबीर जी असते, डाळीचं पीठ, सोबत त्यांनी चटणी दिली. त्या चटणीसोबत आपण बघूया. खोबऱ्याची चटणी, चव छान आहे. आत हे असं काहीतरी दिसतंय. आतून बाहेरून छान क्रिस्पी आहे, आतून मऊ आहे. चव छान आहे. कोथिंबीर चटणीची चव छान आहे. खोबऱ्याची, नारळाची, ओल्या नारळाची चटणी आहे. मिसळीसोबत मस्त जाईल. पुढचा जो आपण पदार्थ मागवला आहे तो म्हणजे भाजणीचं थालपीठ. त्यांनी हे असं कापून दिलं आहे, त्याचे पीसेस करून दिले. छान ठेचा दिला आहे, दह्याची वाटी आहे. पण जर तुम्ही मागचा आपला शर्वरी हॉटेलचा ब्लॉग पाहिला असेल, तिथे आपण थालपीठ मागवलं होतं. तिथे त्यांनी आपल्याला बटर दिलं होतं टाकून. इथे पण यांनी हे बटर दिलेलं आहे. त्या दिवशीचा शहाणपणा आता मी लक्षात ठेवणार आहे. मी बटर वापरणार नाही. लोणी असतं तर फार छान झालं असतं, पण मी इथे विचारलं, त्यांच्याकडे लोणी नाही आहे, ते बटरच देतात. तर आपण बटर बाजूला ठेवूया. उगाच कशाला त्यांचे पैसे वाया घालवायचे, आणि आपण आपलं छानपैकी थालपीठ एन्जॉय करूया. ठेचा आहे, दही आहे, अजून काय पाहिजे. चला थालपीठ खाऊन बघूया. थालपीठ तसं जर तुम्ही पाहिलं फार जाड नाही आहे, पातळ आहे. जाड थालपीठ माझ्या घरी बनायचं ते मी मिस करतो. हे छान पातळ त्यांनी थापलेलं आहे, पण जाड थालपीठ जे आहे ना त्यांनी ही मजाच काही और आहे. चला पहिला घास घेऊया. चमचे बाजूला ठेवूयात आपण, चमच्यांची गरज नाही आपल्याला. छान दह्याबरोबर पहिला घास. मिरचीचा एक गोट. छान आहे, छान आहे. शर्वरीकडे खाल्लं होतं ते मला वाटतं जर अजून चांगलं होतं. त्याचा जो बटर तुम्ही वगळलं ते जास्त चांगलं होतं. ते छान आहे, वाईट नाही आहे. पण आता खाल्लं आहे म्हणून ती तुलना आपोआप होईल. पण हे छान आहे थालपीठ. पुढचा पदार्थ खरं तर मी मागवणार नव्हतो, वडिलांची फरमाईश होती म्हणून हा मागवला. पोटं सगळ्यांची आता भरलेली आहेत, पण वडिलांना नारळाची कचोरी ही आवडते म्हणून मागवले. आता नाव जरी वडिलांचं घेतो आहे तरी सगळ्या याच्यावर आपला हात साफ करणार आहेत हे मात्र खरं. ही कचोरी उपवासाची कचोरी आहे. उघडून पाहूया ह्याच्यात स्टफिंग कसं आहे. नारळाचं आपलं नेहमीसारखं, पण याच्यात कोथिंबीर नाही आहे. जर कोथिंबीर तेवढी असती तर अजून छान मजा आली असती. असो, बटाट्याचं वरचं कोटिंग आणि आत नारळाचं सारण. सोबत त्यांनी आपल्याला दही दिलं आहे आणि ही नारळाची चटणी
जे ऑफकोर्स उपवासाला चालणार असेल. याच्यात बेदाणे पण आहेत. थोडक्यात याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत, काजू पण मला दिसतोय. खाल्लं नाही पण वाटतंय गोडसर आहे. खाऊन बघूया. गोडसरपणा जास्त आहे. माझ्या घरी जी बनवतो त्यात हलकीशी मिरची असते. याच्यात पूर्ण गोडसर असं हे पण मला वैयक्तिक तेवढी मजा नाही आली. लोकांना आवडत असेल पण माझ्यासाठी हा पदार्थ ओके आहे. फारसा काही मी इम्प्रेस नाही झालो. बाकीचे जे पदार्थ आहेत त्यांनी मला खूप सुखद अनुभव दिला. यांनी रात्र अपेक्षा जास्त ठेवल्या होत्या पण थोडं बॅलन्स अशी चव पाहिजे होती. गोडसरपणा जास्त आहे. खरं तर प्रचंड पोट भरलं आहे पण मेन्यू कार्डमध्ये मी एक वेगळाच असा गोड पदार्थ पाहिला ज्याचं नाव होतं सेर्रादुर्रा. मी विचारपूस केली तर मला कळालं की हे एक गोव्याचं डेझर्ट आहे. थोडक्यात गोव्याचा एक गोडसर पदार्थ आहे. तर त्यात 3 प्रकार होते. सेर्रादुर्रा बिस्किट, सेर्रादुर्रा चॉकलेट आणि सेर्रादुर्रा मँगो. तर मी सेर्रादुर्रा मँगो मागवला आहे कारण का त्यांनी मला सांगितलं सेर्रादुर्रा मँगो हे सगळ्यात चांगलं आहे. हा पदार्थाबद्दल त्यांनी थोडी माहिती दिली की कंडेन्स मिल्क वापरतात आणि कंडेन्स मिल्कचं थोडक्यात हे पुडिंग आहे आणि त्याच्यावर वरनं मँगो मला वाटतं पल्प आहे हा. तर बघूया चव कशी आहे. सेर्रादुर्रा मँगो. M फॉर मँगो. कडक आहे. कडक वाटतं जरा. वरचा भाग जरा कडक आहे. आईस्क्रीमसारखा एकदम थंड आहे मित्रांनो. हे एकदम थंड असं आईस्क्रीमसारखा हा प्रकार आहे आणि हे असं काहीतरी आलेलं आहे. आतसुद्धा मँगोचंच एक थर आहे. चव बघूया काय प्रकार आहे. प्युअर व्हेज आहे कारण का हे हॉटेलच प्युअर व्हेज आहे म्हणून ती भीती नाही की याच्यात अंडं वगैरे काय टाकलं असेल. आईस्क्रीम वाटतं आहे. व्हॅनिला आईस्क्रीम आणि त्याच्यावर टाकलेलं मँगो पल्प असंच वाटलं मला पहिला घास. पण त्यांनी सांगितलं की हे कंडेन्स मिल्क वापरलं आहे. कंडेन्स मिल्क तर मला चव नाही आली. आईस्क्रीमसारखं वाटलं मला हे. मला वाटतं फ्रीझरमध्ये ठेवलं असेल. चव छान आहे ते महत्त्वाचं. असं वाटतं तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम खाताय विथ मँगो पल्प. बाबा 2 घास का करताय? बाबा आता पोराला मी सांगितलं होतं एकच घास खाईन बाकीचं तुला देईन. मी दुसरा घास खाल्ल्यावर तर विचारतोय बाबा दुसरा घास का खाताय. त्याला मी आता सांगणार आहे दुसराच काय मी 3रा घास पण खाणार आहे. इतकं चांगलं लागतं आहे हे. कधीतरी आपणही लहान बघून पाहूया नाही का. छान आहे पदार्थ. आता त्याला देतो. मन जास्त मारायला नको. हे घ्या. बाबा मी तुझं खाऊ. मित्रांनो हा व्हिडिओ संपवण्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं होतं की स्वातीने जो नवीन चॅनल चालू केलेला आहे आरोग्यम धनसंपदा त्याच्यावर आम्ही एक आता मस्त चुलीवरच्या मातीच्या भांड्यात एक वांग्याची भाजी बनवली आहे. तर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहण्यात इंटरेस्टेड असेल तर मी खाली तुम्हाला लिंक देतो. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. खूप सुंदर चुलीवर किचनमध्ये आम्ही मातीच्या कढईमध्ये ही वांग्याची भाजी बनवली. अतिशय सुंदर हा व्हिडिओ झालेला आहे. तर मी आग्रह तुम्हाला करीन की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळे पदार्थ एक एक पदार्थाने माझं मन जिंकलं.
फक्त तेवढं ते उपवासाची जी कचोरी होती ती जरा फारसं मला गोडसर वाटली. बाकी एक एक पदार्थ अतिशय सुंदर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आजच्या भागात तुम्हाला कुठला पदार्थ बघायला आवडला ते मला खाली कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानेच आम्हाला नवीन नवीन तुम्हाला ठिकाणं आणण्याची प्रेरणा मिळते. चला भेटूया आता अशाच एका छानशा ठिकाणी. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.